आपण बघा लास्ट टाईम हे बघत होतो GSTR 1 आणि 3B कशा प्रकारे अमाऊंट येतात. आता 3B कशा प्रकारे अमाऊंट येईल. मी GSTR 1 ओपन केला, बघा जरा थोडं वेट करा. हे जुलैचं आहे ना इथे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण 3B भरू तेव्हा व्हॅल्यू काय येईल. 3B तुमची 3Bची आहे ना, तिकडे एक CGST आहे, दुसरा IGST आहे, बरोबर आहे. आता इथे अमाऊंट बघा किती आहे, 6,02,000 आहे B2Bची. ह्याच्यामध्ये B2Cची अमाऊंट ॲड होईल आणि त्यानंतर मग क्रेडिट नोटची अमाऊंट लेस होईल. नील रेटचा वेगळा कॉलम कशामध्ये आहे, 3B आहे. आता ही जी अमाऊंट आहे ही 6,02,000 प्लस ही आणि प्लस ही, सॉरी ती मायनस होईल पुढे, क्रेडिट नोट मायनस होतील. त्यामुळे मी दाखवतो, एक मिनटं परत एक मी टॅली ओपन करतो किंवा एक काम करतो, इकडनंच म्हणून मी दाखवतो गो टू मधनंच 3Bचा रिपोर्ट बघा. आता इश्यू कुठे आहे माहिती आहे का, जर तुम्ही इनवॉइस असं बनवलं आहे ज्यामध्ये टॅक्सेबल अमाऊंट पण आहे, टॅक्सेबल ॲटम पण आहे आणि एक्झॅम्प्टेड पण आहे, जो ॲक्च्युली बनवायला नाही पाहिजे पण बनवतात, तसं यात बनवला गेला आहे. त्यामुळे मला रिझल्ट कसा आहे तो बघा, तुम्हाला दाखवतो जरा. मी 3B ओपन करतो आहे. किती अमाऊंट आहे इकडे, 6,05,000. इथे अमाऊंट 6 लाख लिहून ठेवा, आकडा किती आकडा आहे बघा, 6,05,681.02. हा तुमचा. आता 3B जर का मी भरायला गेलो तर ज्या प्रकारे रिपोर्ट यांनी बनवला आहे त्या प्रकारे आकडा 6,05,000 असला पाहिजे. आणि टॅक्स बघा 31,544 आहे. आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज. आता ही जी अमाऊंट येते ना टॅक्सेबल सप्लायची, ही तुम्ही एंटर करा इकडे आत बघाल त्याच्यामध्ये इथे काय स्मॉल लार्ज वगैरे काय बघितलं जात नाही. इथे एकूण अमाऊंट असते मायनस त्यामध्ये क्रेडिट नोट करून अमाऊंट आलेली आहे. ही अमाऊंट किती आली, 6,05,000. आणि तेच आपण जर का बघितलं इथे जी अमाऊंट आहे ती किती येईल. जर तुम्ही इकडे 6,02,000 मी टाईप करतो बा इकडे 6,02,765.50 आहे प्लस 26,362.59 मायनस 1,883.22. 6,27,244.87 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 6,27,245 अशी अमाऊंट आहे. आता ही अमाऊंट खरी का इकडे 6,05,781 अमाऊंट दिली ती खरी. तुम्ही 3B कुठली अमाऊंट भरणार, किती कळतं आहे मी इश्यू काय आहे. त्या दिवशी मी काय केलं, मी हा इश्यू आल्यामुळे हे जरा बाजूला ठेवलं आणि तुम्हाला मी दुसरी कंपनी दाखवली. ह्याच्यामध्ये काय इश्यू आहे, हां तो इश्यू मी बघितला आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय इश्यू होतो. आता ह्याच्यामध्ये इथे आहे ना, मी ओपन करून बघितलं याच्यामध्ये काय इनवॉइस आहे. ह्याच्या आतमध्ये गेलो,
या आतमध्ये दिसतात तुम्हाला दोन इनवॉइस आहेत. या दोन इनवॉइसमध्ये बघा इथे त्यामध्ये जो इनवॉइस बनवला आहे तो इनवॉइस बनवताना त्याने काय केलं, बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्स इनवॉइस असे दोन त्याने इनवॉइस नाही बनवले. त्यांनी एकाच इनवॉइसमध्ये नील रेट पण घेतले किंवा एक्झाम पण घेतले आणि टॅक्सेबल पण घेतले. त्यामुळे नील रेटच्या खाली जी अमाऊंट आहे ना इकडे, ही जी अमाऊंट दिसते खाली ती विभागली गेली. जेव्हा तो रिपोर्ट दाखवतो तेव्हा त्यावेळेस ती अमाऊंट तो विभागून दाखवतो. आणि जर तुम्ही खाली इकडे येऊन बघाल या नील रेटमध्ये तर इथे पण ते इनवॉइस दिसतं. जेवढी त्याची अमाऊंट आहे ना तिकडे हे सगळे अवेन्यू आहेत ना याच्यामध्ये. इथला इनवॉइस नंबर काय बघा, हा जो इनवॉइस नंबर आहे 1 जुलै आहे ना इकडे, आणि 415 इनवॉइस नंबर आहे. आपला जो इश्यू आहे तो दोन्ही प्रकारचे जे रेट आहेत हे 415 आहेत ना. खाली आलो इकडे नील रेटमध्ये आलो, तो इथे दाखवणार नाही इनवॉइस, इकडे दाखवणार नाही तो इनवॉइस. त्याला मी शोधला इकडे, मला सापडला तो. मला बराच वेळ गेला शोधण्यामध्ये, पण आता काय झालं आहे त्यामुळे आता इथे प्रॉब्लेम असा येतो की इथे अमाऊंट घ्यायची किती. इथे काय करतो की टॅक्सेबल अमाऊंटचा जेवढा पार्ट आहे ना तेवढा तो वरती घेतो, आणि मग जेव्हा 3B मी भरायला जातो पोर्टलला, त्या पोर्टलला त्यांनी मला अमाऊंट दाखवली 6,27,245. कारण पोर्टल त्याप्रमाणे घेतो की तुम्ही B2Bमध्ये जे स्टोअर केलं आहे ती तुमची अमाऊंट 6,02,000 नाही आहे, त्यामध्ये ते नील रेटची अमाऊंट पण इन्क्लूड करतो. त्या सगळ्या अमाऊंट घेऊन इनवॉइस व्हॅल्यू किती होते त्याप्रमाणे त्यांनी मला अमाऊंट दाखवली. ती अमाऊंट मग 3Bमध्ये गेली. 3Bचं काम काय फक्त की तुम्ही जो 4A 4B 4C मध्ये डेटा भरला आहे तो प्लस खाली आणखीन काय तुमचं ॲडिशन आहे ते सगळं घ्यायचं आणि त्यातनं क्रेडिट नोट मायनस करायचा, आणि मग तुमचा हा आउटवर्ड सप्लाय आहे. त्या आउटवर्डची सप्लायची जी अमाऊंट आहे ती माझी येत होती 6,27,245.
ती त्यांनी दाखवली राऊंडिंग करून, आणि 3B ती अमाऊंट मला मग भरायला रिकमेंड केली. आणि टॅली काय करतो, तुम्ही जेव्हा इथे बघाल 3Bचा रिपोर्ट जेव्हा बनवतो तेव्हा 3B ज्या टॅक्सेबल अमाऊंट आहेत ना त्याच तो वर दाखवतो, बाकीची अमाऊंट तो खाली घेतो. टॅक्समध्ये काय फरक पडणार नाही, फक्त टॅक्सेबल अमाऊंटमध्ये फरक पडणार आहे. CGST तेवढा येणार आहे ना. पहिल्या कॉलममध्ये बघा तुमच्याकडे अमाऊंट भरायचे असतात 3, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, CGST किती आहे, EGST किती आहे. आणि ITC जेव्हा आपण देतो तेव्हा ITCमध्ये तो विचारत नाही की व्हॅल्यू किती आहे, तुम्हाला ITCमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू विचारत नाही. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू माझी बदलते. तिकडे 627 दाखवली त्यांनी, टॅक्स तेवढाच आहे 31,544. टॅक्समध्ये कसा फरक पडेल, टॅक्समध्ये फरकच पडणार नाही ना. आणि ही पण अमाऊंट जी आहे ह्या अमाऊंटमध्ये ती अमाऊंट गेल्यामुळे तो फरक पडतो. हे बघा इथे दिसते अमाऊंट आहे, ते तुम्हाला दोन्ही अमाऊंट दोन्ही इनवॉइस दिसतील. त्यांनी इथे किती आकडा घेतला, जेवढा एक्झामचा तेवढा घेतला. बाहेर बघितलं इकडे जेवढा एक्झामचा आकडा आहे तेवढा इकडे येईल, आणि जेवढा टॅक्सेबलचा एवढा वर जाईल, बाकी अमाऊंट खाली येणार. पण ज्यावेळेस तुम्ही GSR 1 भरायला जाल, GSR 1 भराल तेव्हा तुमचा संपूर्ण इनवॉइस तिथे गेला आहे, आणि त्या इनवॉइसच्या प्रमाणे इनवॉइस व्हॅल्यू जी टोटल जी आहे ती 627 आहे, ती 627,245 आहे. मग कुठली व्हॅल्यू घ्यायला पाहिजे, 627 त्यांनी आपल्याला काढून दिली ती घ्यायला पाहिजे का मग ह्याप्रमाणे अशा प्रकारे घ्यायला पाहिजे. नाही, पण प्रॉब्लेम हा आहे ना की तुम्हाला त्यांनी जे काय इनवॉइस बनवण्याचे रूल दिलेत त्या रूलप्रमाणे तुम्ही 2 वेगवेगळे इनवॉइस बनवायला पाहिजे होते. बिल ऑफ सप्लाय वेगळा बनवला असता तर अमाऊंट इथे आली असती. आता पोर्टलचं प्रोग्रामिंग कसं आहे की तुम्ही ती जे नील रेटची व्हॅल्यू दिली आहे, टॅक्सेबल दिली आहे, त्या सगळ्या व्हॅल्यू तिथे टोटल करतो, टॅक्सची टोटल करतो आणि दाखवतो. म्हणजे रिपोर्टिंग कसं करायचं. आता जर का मी इनवॉइस चुकीचा बनवला आहे, मग मी असा निष्कर्ष काढला की टॅलीबरोबर दाखवतो टॅक्सेबल व्हॅल्यू जेवढी आहे ज्याच्यावर टॅक्स लागला आहे ती व्हॅल्यू तो वर दाखवतो, आणि ज्याच्यावर टॅक्स लागलेला नाही म्हणजे आपण टॅलीमध्ये कॉन्फिगर करताना एखाद्या आयटमला जर का टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे त्याची अमाऊंट वरती घेतो, आणि ज्याला आपण नील रेट किंवा एक्झाम म्हणून कॉन्फिगर केला आहे त्याला तो खाली इथे घेतो. पण इनवॉइसची टोटल केली त्यामध्ये 6,05,000 इनवॉइसची टोटल येणार नाही. टॅक्स इनवॉइस ज्याला आपण हेडिंग दिलं आहे, ज्यामध्ये आपण नील रेट आणि टॅक्सेबल सप्लाय असे दोन्ही प्रकारचे प्रॉडक्ट मिक्स करून इनवॉइस बनवलं आहे. मग त्याप्रमाणे ते 6,27,000 त्यांनी दाखवले. तर आपण एक चूक केली ते दुसरी चूक करायची की नाही, म्हणून मग त्यांनी 6,27 दाखवले व मी 6,27 घेतले. कितकी समजते मी काय म्हणतो. नाही, मग इश्यू येणारच नाही ना जर तुम्ही बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्स इनवॉइस जर का वेगवेगळे बनवले. प्रॉब्लेम काय मार्केटचा माहिती आहे का, त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस ऑर्डर दिली जाते, समजा हा व्यक्ती जो आहे हा डिस्ट्रीब्युटर आहे, याला जेव्हा ऑर्डर मिळते कोणाकडनं त्यावेळेस एक PO येतो की आम्हाला हे आयटम द्या. आता जो PO बनवतो तो जसे रिक्वायरमेंट काढतो किती आहे, त्याला माहिती नाही की याचा टॅक्स रेट काय आहे. ज्या वस्तूची आपल्याकडे कमतरता आहे, संपत आला आहे तेवढा माल त्यांनी एकदा लिस्ट काढली, डिस्ट्रीब्युटरला त्याची ऑर्डर दिली का त्याचं काम संपलं. आता ह्याचं म्हणणं आहे की त्या POच्या अगेन्स्ट मला 2 इनवॉइस बनवायला लागतात, म्हणजे एक बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्स इनवॉइस. मग त्या 2 इनवॉइसच्या अगेन्स्ट पेमेंट परत काढताना
त्यांना ते कळलं पाहिजे की 2 इनवॉइस वेगवेगळे आहेत. मग एका पी ओच्या आगे दोन इनवॉइस, त्याच्यासमोर 2 पेमेंट किंवा एकत्र पेमेंट, मग हे सगळं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सगळं त्यांचं त्यातनं कन्फ्युजन निर्माण होतं. मग ते कन्फ्युजन टाळण्याकरता त्यांनी काय केलं की इथलं ॲडमिनिस्ट्रेशन बरोबर नाही आहे, जाऊ दे ना, आपण एकच इनवॉइस देऊ. एक पेमेंट करतच नाही. त्या पी ओच्या अगेन्स्ट त्यांना एक सापडलं ते पेमेंट करतं, दुसरं पेमेंट थांबतं. परत त्यांना कळवायला लागतं की हे पण होतं. म्हणाले एका पी ओच्या अगेन्स्ट 2 इनवॉइस कसे काय. बाकीचे पण डिस्ट्रीब्युटर आहेत ते आम्हाला असं करत नाहीत. पण करत नाही पण ते चुकीचं आहे ना, ते चुकीचं आहे. त्यांना कोण सांगणार. त्यातनं मग अशा प्रकारची ही प्रॅक्टिस निर्माण झाली. आणि काय ठीक आहे, गव्हर्नमेंटला आपण टॅक्स चोरी करत नाही, व्यापाऱ्यांची भावना ही आहे की असा नियम बनवत कशा करता, आम्हाला अडचण निर्माण होते. आम्हाला सगळा टॅक्स द्यायचा आहे, आम्हाला कॉम्प्लायन्सेस करायचे आहे, आणि तिथे पोर्टल घेतो आहे ना, मग टाका. बाकी सगळे टाकतायत, तुम्ही का टाकत, ते असं म्हणतात. मग एकदा केलं, दोनदा केलं, मग ते अशाच प्रकारे करायला लागले की जाऊ दे, ह्या पार्टीला आपण ह्याच प्रकारे देऊ. त्यांनी पी ओ दिला आहे, त्या पी ओच्या आता क्वेरी बऱ्याच गोष्टींची येऊ शकते ना. तुम्ही किती गोष्टीला तुम्ही त्याप्रमाणे करायला जाल, तुम्ही 100% लॉ कसा फॉलो कराल. बिझनेसमॅनचं म्हणणं असं आहे की तुम्ही टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्याकडे काय चुकलं तर सांगा. आम्ही कुठे आमचा असा आमचा उद्देश दिसला आहे की आम्हाला कुठे टॅक्स चोरी करायची आहे, किंवा आम्हाला जाणीवपूर्वक आम्ही अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करतो आहे की आमचा टॅक्स वाचेल. आम्हाला कुठेही टॅक्स आम्हाला कर भरायचा जो आहे तो बस, पण आम्हाला ह्या अशा प्रोसिजर नकोत जेणेकरून आमच्या धंद्यावरती परिणाम होतो. असं विचारलं की असा नियम असताना तुम्ही हा नियम का तोडला, तो विचारेल काय, असा नियमच तुम्ही का बनवता. परचेसची पण बिल असतील म्हणजे बघा तुमच्याकडे आता हा इनवॉइस नियमात नाही आहे, त्यांच्याकडे ते रेकॉर्ड करतील, रेकॉर्ड होईल. इनवर्ट्स आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना, इनवर्ट्स आपल्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा, तुम्हाला इथे व्हॅल्यू पण द्यायची नाही खाली. तुम्ही जेव्हा इनवर्ट सप्लाय घेता, तुम्हाला खाली इथे व्हॅल्यू कुठे विचारले, टॅक्सेबल सप्लाय किती असं कुठे विचारलं आहे, फक्त एवढं विचारलं आहे तुमचा ITC किती आहे, इलिजिबल ITC किती आहे ते विचारलं आहे. प्रॉब्लेम माझा कुठे होतो आहे, टॅक्स मी तेवढाच देतो आहे, पण इथे टॅक्सेबल अमाऊंट जेव्हा टाकतो ना त्यावेळेस माझी अमाऊंट बदलते. त्यात नील रेटची अमाऊंट आल्यामुळे काय होतं आहे, ती 627,245 झाली, त्यामध्ये नील रेटची अमाऊंट मिक्स झाली म्हणून आली. आणि त्यातून मग कन्फ्युजन निर्माण झालं की आता मी हां ज्याच्यावर तुम्ही टॅक्स लावला आहे ती अमाऊंट 6,05,000 आहे, पण इनवॉइसप्रमाणे तुम्ही काढलीत तर ती 6,27,000 ते असे 1-2 इनवॉइस बनलेत. बाकी सगळ्यांना त्यांनी बिल ऑफ सप्लाय वेगळे बनवलेत, फक्त ह्याच पार्टीला अशा प्रकारे केल्यामुळे काय झालं, तो फरक पडला. तुम्ही जसं काम कराल मग तुम्हाला असे इश्यू येतील, मग तुम्हाला मग त्यातनं काय सोल्युशन काढायचं हे नियमात नाही बसत, मग काय करायचं, मग शेवटी तुम्हाला तुमचं लॉजिक वापरायला लागतं. आणि चालतंय तर काय करणार, सांगायचं काम मी केलं की असा इश्यू आहे. तो मोठा की त्यांचं म्हणणं असं आहे की असे सगळ्यांनाच आम्ही अशा प्रकारे PO देतो आणि सगळेच आम्हाला असे इन्व्हॉइस देतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, मार्केट चाललं आहे त्याप्रमाणे तुम्ही चाला. ठीक आहे, आपला इश्यू होता मागच्या वेळेला मी थांबवलं होतं, म्हणून तुम्हाला सांगितलं की मी का थांबवलं, त्याचं कारण हे होतं. तुम्ही जर प्रॉपर सगळं स्टडी कराल ना, मग तुम्हाला असे लहान लहान पॉईंट मग कळत जातील की एवढं बारकाईने कोण बघत नाही, पण जर बघायला जाल तर मग लॉ फॉलो करायला जाल तर त्यातनं बरं. हां, म्हणून ते तुम्हाला मी इश्यू हा सांगितला ना की मी परवा करत होतो त्यामुळे असं इन्व्हॉइस आलं. आता नॉर्मली त्यांनी काय केलं, बंद केलं आहे मी सांगितल्यापासून. ते बिल ऑफ सप्लाय वेगळा बनवतात आणि टॅक्स इन्व्हॉइस वेगळा बनवतात, भले PO एकच येऊ, पण ह्याच पार्टीचं ही छोटी पार्टी आहे, याचे एखादं इन्व्हॉइस असतात. मग तशा इन्व्हॉइसमध्ये अशा प्रकारचा PO आला का त्यांनी मग ठरवलं की ह्या पार्टीला आपण जो येईल तो माल द्यायचा, मिक्स द्यायचा. आपण हे सुरू केलं तर ना, हे आपलं थोडंसं झालं आहे ना, रिटर्न्स बघण्या अगोदरच्या दिवशी आपण हे सगळं डिस्कस केलं आहे. तुम्हाला आठवतं आहे ना, सेक्शन 16 आपण सुरू केला होता.
सबसेक्शन 1 झालं आहे आपला, मला वाटतं सबसेक्शन 1 झालं आहे. बघा ह्यात काय सांगितलं होतं की जो रजिस्टर पर्सन असतो त्याला क्रेडिट मिळेल, बट सब्जेक्ट टू सम कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि जे क्रेडिट त्याला मिळेल ते क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल. जो ITC आहे, जो घेण्याचा अधिकार आहे नियमानुसार रजिस्टर पर्सनला, तो ITC जो क्लेम करेल तो कुठे जमा होईल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आणि ज्यावेळेस तो क्रेडिट ते यूज करेल ते त्याला यूज करायचं आहे लायबिलिटी पे करण्याकरता. सेक्शन आपल्याला 49 पण बघायचं आहे. आणि मी हेही सांगितलं होतं सेक्शन 49मध्ये काय कशा प्रकारे तुम्ही लायबिलिटी तुमची IGSTमध्ये पण असू शकते, CGSTमध्ये पण असते, AGST पण असते, आणि इनपुट पण त्याचप्रमाणे IGST CGST पण असतं. ते कशा प्रकारे युटिलाइज करायचं क्रेडिट हे तुम्हाला सेक्शन 49मध्ये. डॉक्युमेंट रिक्वायरमेंट बघितली होती आपण. आणि हा 5% रूल पण तुम्हाला मी सांगितला होता. सबसेक्शन 2. जो रजिस्टर्ड पर्सन असेल, नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इंटायटल्ड टू द क्रेडिट ऑफ एनी इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. या सेक्शनमध्ये कुठेही काही सांगितलेलं असू दे, या सेक्शनमध्ये कुठेही काही म्हणजे सेक्शन 16मध्ये जर तुमच्याकडे टॅक्स इनवॉइस नसेल तर रिसिपियंट ITC क्लेम करू शकत नाही. He is in possession of a tax invoice or debit note issued by a supplier registered under CGST Act or such other tax paying document as may be prescribed. एक इनवॉइस असला पाहिजे. दुसरं आहे ही हॅज रिसिव्ड गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. आता बऱ्याच वेळा कसं होतं की एखाद्याने चुकून दुसऱ्याच्या नंबरवरती जर का इनवॉइस फर्निश केला, त्याच्यात 2A आला 2B आला, म्हणून तो इलिजिबल ITC होत नाही. इनवॉइस त्याच्या नावाने आलेला आहे पण गुड्स सर्व्हिस रिसिव्ह केले का? आता खाली एक एक्सप्लेनेशन आहे, किंवा कसं होतं थोडंसं एक मिनटं. मी OneNote चालू करतो, जरा वेट करा. OneNote चालू होते. आता ए कडे बीची ऑर्डर आहे. ओके, ए हा सप्लायर आहे, बी हा रेसिपियंट आहे. आता ह्याला एक गुड्स पाठवायचे आहेत एला
बीकडे. आता ए डिस्ट्रीब्युटर आहे पी कंपनीचा. ही पी कंपनी जी आहे ती या बीच्या जवळ आहे. ओके. एनी आता पीला ऑर्डर दिली की मला तुम्ही काही गुड्स पाठवा. आता हे गुड्स ए जर का मागवेल पीकडनं, ओके, आणि जर का ए बीला पाठवेल तर ह्याच्यामध्ये वेळही जाईल आणि खर्चही जाईल ट्रान्सपोर्ट करण्याचा. मग ए पीला काय सांगतो की ते गुड्स आहेत ना तुम्ही डायरेक्टली बीकडे पाठवा, फक्त डिलिव्हर करा. आता पी काय करतो, पी इनवॉइस बनवतो एच्या नावाने इनवॉइस बनवतो. ॲड्रेस पण तो एचा टाकतो. कशासाठी? इनवॉइससाठी. आणि डिलिव्हरी ॲड्रेस जो आहे तो इनवॉइसवरती येतो बीचा. ह्याला बिल टू शिप टू म्हणतात. पी बिल करेल एच्या नावावरती आणि शिप करेल, ट्रान्सपोर्ट करेल बीच्या ॲड्रेसवरती. आता ITC कोणाचं आहे? ए आणि पी जी केस आहे ह्याच्यामध्ये ITC कोणाचं आहे? इनवर्ट सप्लाय कोणाचं आहे? एच आहे. एला आउटवर्ड सप्लाय करायचं आहे बीला. पण एनी काय केलं, आपला इनवर्ट सप्लाय पीकडनं घेताना त्याला सांगितलं की माझा आउटवर्ड सप्लाय बीकडे, तुम्ही गुड्स बीकडे पाठवा. आता बीनी गुड्स रिसिव्ह केले, बीला तर ITC मिळेल. पण आता जर का पीकडनं एनी गुड्स रिसिव्ह केले का? ॲक्च्युली रिसिव्ह नाही केले. ते गुड्स त्यांनी घेतले कोणाकडनं साठी होते? बीसाठी. सांगितलं बीकडेच पाठवा. इनवॉइस आला याच्याकडे आणि गुड्स रिसिव्ह केले असते आणि मग पाठवले असते तर वेळ ट्रान्सपोर्ट करण्याचा आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा वाढत होता. अशा केसमध्ये प्रॅक्टिकली हे करणं योग्य आहे ना? इतकी समजतं मी काय म्हणतोय? हां. आता ह्या केसमध्ये जे आपलं एक्सप्लेनेशन आहे ते काय सांगतं बघा. आता इथे हे दिलं आहे वेअर द गुड्स आर डिलिव्हर्ड बाय द सप्लायर टू अ रिसिपियंट और एनी अदर पर्सन ऑन द डायरेक्शन ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन. वेदर ॲक्टिंग एज एन एजंट और अदरवाइज, तो एजंट है, डिस्ट्रीब्यूटर है, बिफोर और ड्यूरिंग मूवमेंट ऑफ गुड्स आइदर बाय वे ऑफ ट्रांसफर ऑफ डॉक्यूमेंट ऑफ टाइटल ऑफ गुड्स और अदरवाइज, where the services are provided by the supplier to any person on the direction of and on account of such registered person. हे गुड्स आहेत किंवा रजिस्टर आहेत, हे एका व्यक्तीने त्याच्या वतीने दुसऱ्याला द्यायला सांगितले. ॲक्च्युली जो रिसिव्ह करणार आहे का नाही त्या केसमध्ये त्यांनी रिसिव्ह केलं असं माना. इट शॅल बी डीम्ड दॅट द रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर ॲज द केस मे बी सर्व्हिसेस. दुसऱ्या व्यक्ती थ्रू द सप्लाय केला, ॲक्च्युली गुड्स रिसिव्ह नाही केले आणि दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवले तर त्या केसमध्ये पहिल्या व्यक्तीने ते गुड्स रिसिव्ह केलं असं मानलं जाईल. इनवॉइस बनलेलं आहे, इनवॉइसवर दिलेलं आहे की बिल टू मला आणि शिप टू माझ्या कस्टमरला. मी तुमचा कस्टमर आहे, माझा कस्टमर कोणी दुसरा आहे, मी तुमचा बायर आहे, तुमच्यासाठी मी रिसिपियंट आहे GSTच्या भाषेमध्ये. पण दुसरा माझा रिसिपियंट वेगळा आहे, मी त्याचा सप्लायर आहे, तुम्ही माझे सप्लायर आहात. तर तुम्ही मला सप्लाय करता आहात म्हणून तुम्ही मला बिल बनवा आणि त्याचं जे काय डिलिव्हरी ॲड्रेस आहे तो माझा जो रिसिपियंट आहे त्याच्याकडे पाठवा. ह्या केसमध्ये एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे ते याच करा दिलेलं आहे की अशा केसमध्ये जो व्यापार होतो त्यामध्ये ते गुड्स रिसिव्ड केले असं मानलं जाईल ज्याच्या नावावरती इनवॉइस आहे
पण शिप टू दुसरा ॲड्रेस आहे, ते दुसऱ्या माणसाने जर का ते रिसिव्ह केले त्या शिप टूच्या ॲड्रेसवरती, तर ते पहिल्यानेच रिसिव्ह केले असं समजलं जाईल, असं मानलं जाईल. म्हणजे त्याला ITC घेण्यापासून कोणी वंचित ठेवू शकणार नाही. उद्देश हा आहे, नियमाप्रमाणे त्याला ITC मिळावं, त्यांनी गुड्स रिसिव्ह केले. क्लिअर आहे केतकी? आता आपण ज्यावेळेस ITC क्लेम करतो ना पहिल्यांदा, त्यावेळेस तो आपला ITC प्रोव्हिजनल बेसिसवरती असतो, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 41 जो आहे, क्लेम ऑफ ITC ऑन प्रोव्हिजनल बेसिस. प्रोव्हिजनल बेसिस म्हणजे इथे असं मानलं जातं, गव्हर्नमेंट असं मानतं की गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार आहे. टॅक्स तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्ही टॅक्स कोणाला दिला? सप्लायरला दिला. सप्लायरने गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा केला का? सपोज नाही जमा केला, पण तो जमा करेल, तो इमानदार आहे, तो इमानदारीत जमा करेल. पण तुम्ही आता रेसिपियंट, तुम्ही क्लेम घेऊ शकता. हा जो क्लेम घेतला जातो याला म्हणतात क्लेम ऑफ ITC ऑन प्रोव्हिजनल बेसिस. ॲक्च्युली गव्हर्नमेंटकडे पैसे पोचलेले नसताना पण गव्हर्नमेंट रेसिपियंटला ITC अलाउड करतं, आणि मग रिसिपियंट सप्लायरला पेमेंट करेल आणि सप्लायर गव्हर्नमेंटला पेमेंट करेल असा विश्वास गव्हर्नमेंट ज्यावेळेस दाखवतं, आणि जो ITC दिला जातो तो असतो प्रोव्हिजनल बेसिसवरती अलाउ केलेला ITC. आणि सेक्शन 43A आहे जो प्रोसिजर ऑफ क्लेमिंग ITC आहे, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 और सेक्शन 43A. The tax charge in respect of such supply has been actually paid to the government either in cash or through utilization of input tax credit admissible in respect of said supply. म्हणजे गव्हर्नमेंटला त्या टॅक्सचं पेमेंट झालेलं असलं पाहिजे. एक पहिली गोष्ट टॅक्स इनवॉइस पाहिजे, दुसरं ते गुड्स रिसिव्ह केलेले पाहिजे, तिसरं जो प्रोव्हिजनल ITC तुम्ही क्लेम केला आहे त्याचं गव्हर्नमेंटला पेमेंट मिळालेलं असलं पाहिजे, आणि तिसरं ही हॅज फर्निश्ड द रिटर्न अंडर सेक्शन 39, त्यांनी रिटर्न केलेलं असलं पाहिजे. जेव्हा ITC क्लेम करायचं आहे तेव्हा हे बघितलं पाहिजे की आपल्या रिसिपियंटनी बघितलं पाहिजे की आपल्या सप्लायरनी गव्हर्नमेंटला पेमेंट केलेलं आहे, रिटर्न केलेलं आहे, आणि आपल्याकडे आपण ते गुड्स रिसिव्ह केलेत आणि आपल्याकडे टॅक्स इनवॉइस आहे. दोन गोष्टी सप्लायरने करायच्या आहेत आणि दोन गोष्टी रिसिपियंटनी करायच्या आहेत. रिसिपियंटच्या बाजूला दोनच ऑप्शन आहेत, त्याच्याकडे टॅक्स इनवॉइस आणि गुड्स असले पाहिजेत, आणि त्यांनी पेमेंट कोणाला केलं आहे? टॅक्सचं सप्लायरला केलं आहे. सप्लायरनी गव्हर्नमेंटला टॅक्सचं पेमेंट केलेलं पाहिजे आणि सप्लायरनी रिटर्न फाईल केलेला पाहिजे. म्हणजे आपला सप्लायर हे दोन कामं करतो की नाही ह्याचे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची आली? रिसिपियंटची आली. जर का त्यांनी त्याला पेमेंट केलं आणि त्यांनी जर गव्हर्नमेंटला पेमेंट नाही केलं, त्यांनी रिटर्न फाईल नाही केला, तर नंतर गव्हर्नमेंट सांगेल की 4 कंडिशनप्रमाणे 2 कंडिशन तू फुलफिल केल्या होत्या, पण बाकीच्या 2 कंडिशन तुझ्या फुलफिल होऊ शकल्या नाहीत. तू इमानदार आहे, पण तुझा जर का सप्लायर आहे त्यांनी काही डिफॉल्ट केला, तर तुझा ITC आम्ही जो ॲक्सेप्ट केला होता तो 100% ॲक्सेप्ट झालेला नाही, कारण 2 कंडिशन्स तुम्ही आज जो ITC क्लेम करता आहात तो तुमचा प्रोव्हिजनल आहे. जर का सप्लायरनी गव्हर्नमेंटला पेमेंट नाही केलं, गव्हर्नमेंटला पेमेंट नाही मिळालं, तर ते ITC क्लेम जो आहे तो गव्हर्नमेंट अमान्य करेल. म्हणजे मग ते पेमेंट गव्हर्नमेंटला करणार कोण? याने ITC क्लेम केला त्यालाच करायचं आहे. क्लिअर आहे हा पॉईंट केतकी? आता बघा दुसरं कसं असतं, काय काय परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात की गुड्सची ऑर्डर केली जाते, पण गुड्स जसे उपलब्ध असतात तसं सप्लायर ते गुड्स त्या रेसिपियंटला पाठवतो. सपोज मला 100 चेअर पाहिजेत, तर 100 चेअर मला पाहिजे असतील तर 100 चेअर सप्लायर मला सांगतो की आत्ता अवेलेबल नाही आहेत, आता 50 पाठवतो, बाकी तुम्हाला जशा उपलब्ध होईल तशा पाठवतो. आता मलाही कुठून तरी ऑर्डर आहे, मला पुढे विकायचे आहेत, तर मी काय म्हणणार, ठीक आहे बाबा 50 पाठवा, मी काहीतरी व्यवस्था करतो, बाकी मला लवकर लवकर पाठवा. आता या केसमध्ये सपोज तुम्ही ऑर्डर करता सप्लायरला, ती 28-29 करता, आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये काय चेअर पाहिजे, आणि त्याने तुम्हाला 30 किंवा 31 शेवटचा
आता ऑगस्ट आहे सपोज, ऑगस्टला तुम्हाला 31ला त्यांनी 50 शेअर दिल्या आणि 1 सप्टेंबरला 50 शेअर दिल्या. 2 लॉटमध्ये गुड्स आले. तुम्ही याचा ITC कुठल्या महिन्यात घ्याल? ऑगस्टमध्ये घ्याल का सप्टेंबरला घ्याल? बघा गुड्स रिसिव्ड होतील, गुड्स 50 शेअर. आपला नियम काय दिला आहे की गुड्स रिसिव्ह केलेले असले पाहिजेत, तुमच्याकडे इनवॉइस पाहिजे. आता इनवॉइसमध्ये 100 शेअर आहेत, गुड्स रिसिव्ह 50च झालेत आणि त्याचे जे बाकीची 50 क्वांटिटी आहे ती नेक्स्ट मंथला गेली. आता बघा त्याच्यावरती काय दिले, प्रोव्हाइडेड दॅट एक प्रोव्हिजन आहे त्यात दिले, प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स अगेन्स्ट अन इनवॉइस आर रिसिव्ड इन लॉट्स ऑर इन्स्टॉलमेंट्स द रजिस्टर पर्सन शॅल बी एंटायटल टू टेक क्रेडिट अपॉन रिसिप्ट ऑफ द लास्ट लॉट ऑर इन्स्टॉलमेंट. जेव्हा शेवटचा लॉट किंवा इन्स्टॉलमेंट ज्यावेळेस रिसिव्ह होईल रिसिपेंडला त्यावेळेसच तो अधिकारी आहे त्याचं क्रेडिट घेण्याचा. एंटायटल टू टेक क्रेडिट कधी आहे? लास्ट लॉट ऑर इन्स्टॉलमेंट, लास्ट लॉट ऑर इन्स्टॉलमेंट. आता ह्या केसमध्ये जर क्रेडिट मिळणार नसेल आणि जर का टॅक्सची अमाऊंट खूप मोठी असेल तर मग व्यापारी काय सांगतात की ठीक आहे तू मला इन्स्टॉलमेंटनी पाठव, पण मग जेवढा मला तू मटेरियल पाठवशील ना त्याचा वेगळा इन्व्हॉइस पाठव. 50 शेअर्स पाठवल्या, माझी परचेस ऑर्डर 100 शेअरची आहे, तू त्याच्या अगेन्स्ट इन्व्हॉइस इश्यू कर 50 शेअर्सचा, 50 शेअर्स मला पाठव. आणि मग पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 1 सप्टेंबरला पुढचा महिना येतो, मग 50 शेअरचा वेगळा इन्व्हॉइस इश्यू कर. जर त्याने असं केलं तरच त्यांना प्रत्येक इन्स्टॉलमेंटचं किंवा प्रत्येक लॉट्सचं त्या महिन्यात क्रेडिट मिळेल. पण जर इन्व्हॉइस 100चा आहे आणि रिसिव्ड झाले 50च आणि मग नेक्स्ट मंथला 50 गेल्या तर तो संपूर्ण ITCचा क्लेम नेक्स्ट मंथलाच घ्यायला पाहिजे असं आपली तरतूद सांगते. आता सर्व्हिसची केस बघा कसं आहे, ह्याच प्रोव्हिजनप्रमाणे ते सर्व्हिस रिसिव्ह करायची आहे. सर्व्हिस इन केस ऑफ ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस. आता ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस जर का तुम्ही बघाल तर ॲन्युअल मेंटेनन्स वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, वर्षभराचा कॉन्ट्रॅक्ट आहे. मी ज्यावेळेस एखाद्या कंपनीला समजा सांगितलं की मला ACचा मेंटेनन्स करून पाहिजे तर ते काय सांगतात की एका वर्षाचे चार्जेस सपोज 5,000 आहेत, 2 वर्षाचे चार्जेस 10,000 नाही आम्ही घेणार, आम्ही 8,000च घेऊ, 7,500च घेऊ. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट घ्या, 10,000 करू आम्ही. आता ह्या केसमध्ये इन्व्हॉइसचा इश्यू झाला, त्याला पेमेंटही झालं 10,000चं, ITC कधी घ्यायचा? गुड्सला ठीक आहे, गुड्स आलेच पाहिजेत, पण सर्व्हिसची अशा प्रकारची जी कॉन्ट्रॅक्ट होतात त्यामध्ये अगोदर इन्व्हॉइस इश्यू झालेला आहे. आता मला अधिकार आहे, मला माझा राईट टू टेक सर्व्हिस आहे. आता मला सर्व्हिस त्यांनी दिलीच पाहिजे ॲग्रीमेंटप्रमाणे पुढे 3 वर्ष. तर सर्व्हिसच्या केसमध्ये ITC घ्यायचा की नाही? मग ह्याच्यावरती काही व्ह्यूज बनले. काही लोकांचे व्ह्यू असे होते की नाही नियम तसा आहे ना, मग त्यांनी जेव्हा रिसिप्ट सर्व्हिस करेल तेव्हाच ही कंडिशन फुलफिल होईल आणि तेव्हाच त्यांनी ITC घेतला पाहिजे. काही व्ह्यूज लोकांचे असे होते की देर आर डिफरंट व्ह्यूज. सम आर ऑफ ओपिनियन दॅट ITC कॅनॉट बी अवेल्ड ॲज अ कंडिशन. आपण जी कंडिशन बघतोय आता त्या कंडिशनप्रमाणे सर्व्हिस संपूर्ण घ्या तेव्हाच तुम्हाला ITC मिळेल. गुड्सला जो नियम लावला जातो तंतोतंत तो सर्व्हिसला ॲप्लिकेबल होत नाही, कारण सर्व्हिसचा मी अधिकार मिळवला आहे, म्हणजे मी राईट टू सर्व्हिस आहे, अधिकार मिळवला आहे, आता मला टप्प्याटप्प्याने सर्व्हिस मिळणारच आहे. त्यामुळे इथे ITC अवेल करू शकतो, ITC अवेल करू शकतो. जी कंडिशन आहे गुड्सची ती तशी सर्व्हिसला ॲप्लिकेबल होणार नाही. अदर्स आर ऑफ द व्ह्यू दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट कॅन बी अवेल्ड इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइस अँड मेकिंग पेमेंट अगेन्स्ट मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. जर सप्लायरला पेमेंट केलेलं आहे 3 वर्षाच्या सर्व्हिसचं तर या केसमध्ये जर ITC मिळणार. आपण बरेच वेळा इन्शुरन्स वगैरे भरतो, असे बऱ्याच सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये पेमेंट पहिलेच करायला लागतं, मग त्याचा ITC घ्यायचा नाही का?
ITC कोण क्लेम करतो? रिसिपियंट. आता बघा एक सेक्शन अजून 155 बर्डन ऑफ प्रूफ, वेअर एनी पर्सन क्लेम्स दॅट ही इज इलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट. CGST ॲक्टप्रमाणे त्याला टॅक्स क्लेम करण्याचा अधिकार आहे, तो ITC क्लेम करू शकतो. आता ते त्यांनी बरोबर ITC क्लेम केला की नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी पण आहे ना त्याचीच आहे. बर्डन ऑफ प्रूव्हिंग सच क्लेम शॅल लाय ऑन सच पर्सन. तुम्ही जो ITC क्लेम केला आहे तो नियमानुसार आहे, हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे रिसिपियंट, हे गव्हर्नमेंट सांगते. जर गव्हर्नमेंटला वाटत असेल की चुकीचा क्लेम आहे आणि गव्हर्नमेंट सांगेल की तुम्ही चुकीचा क्लेम घेतला आहे, आमच्यामध्ये हा क्लेम चुकीचा आहे, ते चुकीचा कसा आहे हे गव्हर्नमेंट नाही सांगणार, पण तुम्ही सांगा ते बरोबर कसं आहे. हा उद्देश तोच आहे ना करण्याचा. म्हणजे जर गव्हर्नमेंटला डाऊट आला पण त्यांच्याकडे जर का तशा प्रकारचं व्हॅलिड प्रूफ नसेल तरी ते सांगतील की तुम्ही चुकीचा ITC घेतला आहे, तर तुमच्यावरती आम्ही 1 लाख डिमांड ऑर्डर काढतोय, तुम्ही 1 लाख रुपये द्या ITCचे. मग तुम्ही काय सांगाल? नाही 1 लाख ITC कसं काय येणारच नाही, आम्ही जो टॅक्स दिला आहे, जो ITC क्लेम केला आहे हा एकदम प्रॉपर आहे, करा प्रूव्ह ॲज पर सेक्शन 59. तुमच्यावरती ती जबाबदारी. म्हणजे जर तुमच्याकडे अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स प्रॉपर नसतील, किती प्रकारची अडचण निर्माण होईल लक्षात घ्या. तुमचं लक्ष नसेल की तुमच्या सप्लायरनी टॅक्स जमा केला की नाही, गव्हर्नमेंटला पेमेंट केला की नाही, रिटर्न फाईल केला की नाही, तुमच्याकडे प्रॉपर फाईलला ते इनवॉइस आहे की नाही, तुम्ही गुड्स रिसिव्ह केले होते, त्याची काय डिलिव्हरी नोट, तुमच्याकडे जमा झाल्याची रिसिप्ट नोट वगैरे काय आहे की नाही, हे डॉक्युमेंट जर प्रॉपर मेंटेन केले जात नसतील कोणाकडे? रिसिपियंटकडे, तर रिसिपियंट कसं प्रूव्ह करणार? सेन्सिटिव्ह पॉईंट आहे ना केतकी. आणखीन एक प्रोव्हिजन आहे बघा, आणखीन एक प्रोव्हिजन आहे, तो हे सांगतो की जो सप्लायर आहे त्याच्याकडनं रिसिपियंट गुड्स घेतो, रिसिपियंटनी 180 दिवसामध्ये त्या गुड्स किंवा सर्व्हिसेसचा जो सप्लाय घेतला आहे त्याचं पेमेंट 180 दिवसामध्ये करावं. आणि नाही केलं तर आता तुमच्या सप्लायरशी ॲग्रीमेंट आहे, सप्लायर सांगतो की मला 1 वर्षात पेमेंट दिलं तर चालेल, पण गव्हर्नमेंट काय सांगतं बघा वाचा. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेर अ रिसिपियंट फेल्स टू पे टू सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ अदर दॅन सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्जला हा नियम लागू आहे. ओके. द अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय अलॉंग विथ द टॅक्स पेबल देअर ऑन विदिन अ पिरियड ऑफ 180 डेज फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनवॉइस. इनवॉइस इश्यू केल्यापासनं हां टॅक्स सकट पेमेंट करा. अन अमाऊंट इक्वल टू इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल द रिसिपियंट शॅल बी ॲडेड टू द. आणि जर पेमेंट नाही केलं तर तुम्हाला मग जो तुम्ही ITC क्लेम केला आहे तो रिव्हर्स करायला लागेल, तो टॅक्स भरायला लागेल. आणि नंतर मग पुढे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट द रिसिपियंट शॅल बी एंटायटल टू अवेल ऑफ द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स ऑन पेमेंट मेड बाय हिम ऑफ द अमाऊंट टुवर्ड्स द व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ अलॉंग विथ टॅक्स पेबल देअर ऑन. आणि ज्यावेळेस तो सप्लायरला पेमेंट करेल त्यावेळेस तो पुन्हा त्याचा ITC क्लेम करू शकेल. 180 डेजचा हा प्रोव्हिजन आहे. मला वाटतंय खरंच हे अशा प्रकारे लोक करत असतील, एवढे नियम पाळले असतील. आहे तो आता एक नियम दिला आहे त्यांनी, एक प्रोव्हिजन दिला आहे की 180 दिवसामध्ये तुम्ही सप्लायरला पेमेंट केलंच पाहिजे. आता सप्लायरला चालतं आहे पेमेंट लेट केलेलं, हां हां अर्थात साहजिक आहे. आणि जर का अशा काही घटना आहेत की ज्या घटनेमध्ये काय डिस्प्युटेड मॅटर आहे की गुड्स बरोबर नव्हते, त्याची क्वालिटी बरोबर नव्हती, पेमेंट नाही केलं, मग नंतर ते गुड्स तुम्ही आम्हाला काहीतरी रिप्लेस करून द्या किंवा काहीतरी तुम्ही जो लॉस झाला आहे त्या गुड्स खराब असल्यामुळे थोडा शेअर तुम्ही करा, अशा केसमध्ये पेमेंट रखडतं.
अशा केसमध्ये पेमेंट रखडलं तर मग ज्यावेळेस पेमेंट मिळणार, म्हणजे ज्यावेळेस हा मॅटर सॉल्व्ह होणार त्यावेळेस जो बायर आहे तो सप्लायरला पेमेंट करेल, पण इन बिटवीन त्याचा ITC घेऊन झालेला असतो. सगळ्याच गोष्टी आतमध्ये काय चाललं आहे हे गव्हर्नमेंटला बाहेरून कधीच कळत नाही. पण गव्हर्नमेंट नियम काय करतं की समजा अशा प्रकारे बरेच नियम आहेत आणि बऱ्याच अशा प्रकारचे नियमांचं जर उल्लंघन सापडलं तर मग मोठ्या प्रकारची त्याला फाईन पेनल्टीज लावता येते. बस जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत काय नाही, पण असा हा नियम तरी असा आहे की तो मला वाटत नाही कोण पाळत असेल. आता GSTR 2 नाहीच आहे आपल्याकडे, त्यामुळे GSTR 2 करता ही प्रोव्हिजन होती. पण ही डिटेल्स ऑफ नॉन पेमेंट इन GSTR 2. GSTR 2 मध्ये ही माहिती द्या की तुम्ही कोणाचं पेमेंट केलेलं नाही आहे. आता रूल 37 आहे. रूल 37, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन केस ऑफ नॉन पेमेंट ऑफ कन्सिडरेशन, provided that value of supply made without consideration as specified in Schedule 1 of SEDA. आपण बघितलं ना, Schedule 1 बघितलं ना आपण. सेक्शन 16 मध्ये दिलं आहे, सेकंड प्रोव्हिजन आत्ता बघितलं आपण. हा 180,000 पेमेंट केलेलं असलं पाहिजे. आता जिकडे विदाउट कन्सिडरेशन शेड्यूल 1 प्रमाणे सप्लाय असेल मग तिकडे ते पेमेंट केलं आहे असं मानलं जाईल, डीम टू हॅव बीन पेड फॉर द पर्पज ऑफ सेकंड प्रोव्हिजन. आता रूल आपल्याला 37 बघायचं आहे, रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. The amount of input tax credit referred to in subrule 1 shall be added to the output tax liability of the registered person for the month in which the details are furnished. आता ज्या महिन्यात तुम्ही काय केलं, ITC जास्त क्लेम केला, दुसऱ्या महिन्यात तुम्ही जो ITC आहे तसंच ठेवा, फक्त तुम्ही आउटपुट लायबिलिटी आहे ती वाढवा. रिव्हर्सल या प्रकारे करा. दुसरं त्यावरती 18% इंटरेस्ट पेएबल आहे. 18% इंटरेस्ट पेएबल. द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी लायबल टू पे इंटरेस्ट ॲट द रेट नोटिफाईड अंडर सेक्शन 51 म्हणजे 18% इंटरेस्ट फॉर द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम द डेट अवेलिंग क्रेडिट ऑन सच सप्लाईज टिल द डेट. आणि जर का मी ITC क्लेम केलाच नसता तर त्या डेटला पैसे पे केले असते, म्हणजे जिथे मी पैसे वाचवलेत त्या डेटपासून ते आत्ता जी डेट आहे त्या डेटला जमा करतो आहे तेवढ्या दिवसाचा 18% इंटरेस्ट काढायचा. 365 दिवसाला 18%. तर समजा हा कालावधी 40 दिवस असेल किंवा 75 दिवस असेल, 90 दिवस असेल, त्याला जेवढी अमाऊंट येईल तेवढी 18%. 365 दिवसाला 18%, समजा 1000 अमाऊंट आहे तर वर्षाला त्याच्यावरती 180 रुपये होतील. 1000वरती 18% म्हणजे वर्षाला होतील 180. मग त्याप्रमाणे 90 दिवस आहेत तर किती होतील, तुम्ही प्रपोर्शनेट काढा तेवढी अमाऊंट आणि ती तुम्ही इंटरेस्ट म्हणून जमा करा. नंतर ज्यावेळेस पेमेंट केलं जाईल त्यावेळेस टाईम लिमिट नाही आहे. 16(4) मध्ये टाईम लिमिट दिलं आहे. सेक्शन 16(4) टाईम लिमिट दिलं आहे. टाईम लिमिट असं आहे, सपोज तुमचा एखादा ITC क्लेम करायचा असेल जो फिनान्शियल इयर 21-22 मधला आहे, तुम्ही तो 21-22 नंतर, तुमचं इयर एंड कधी होतं 31 मार्च. 31 मार्च नंतर पुढचे 6 महिने आहेत अप टू सप्टेंबरचं रिटर्न तुम्ही जेव्हा करणार ऑक्टोबरला, तोपर्यंत तुम्ही एखादा तुमचा ITC क्लेम करायचा राहून गेला असेल तो ITC तुम्ही क्लेम करू शकता अप टू सप्टेंबर मंथ रिटर्न. तुमचं आत्ता 21-22 चालू आहे. 21-22चं तुमचं 1 एप्रिल 2021
ते 31 मार्च, बरोबर आहे. आता 21 चालू आहे ना, 20. हां बस, तुम्हाला आता 20-21चा काही बाकी असेल ITC क्लेम करायचा, तो तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत क्लेम करू शकता. तुम्ही जी सप्टेंबर रिटर्न फाईल कराल ते 20 ऑक्टोबरला कराल 3B, त्यात तुम्हाला तो ITC राहून गेला असेल तर घ्यायला पाहिजे. असा एखादा इनवॉइस आहे, तुम्ही गुड्स रिसिव्ह केलेत, तुमच्याकडे इनवॉइस आहे, गुड्स रिसिव्ह केलेत, तुमच्या सप्लायरने रिटर्न फाईल केला आहे, गव्हर्नमेंटला पेमेंट केलं आहे, पण त्याचा ITC तुम्ही तुमच्या बुक्समध्ये रेकॉर्ड नाही केला. हां, बऱ्याच वेळा कसं होतं की इनवॉइस उशिरा येतो, राहून जातो घ्यायचा. मग असे इनवॉइस तुम्ही कधीपर्यंत क्लेम करू शकता, त्याचा मॅक्झिमम पिरियड लिमिट किती आहे काय ते दिलेलं आहे सेक्शन 16(4) पुढे घेणार आहे मी. तर ज्यावेळेस तुम्हाला हे जे 180 दिवस तुम्ही पेमेंट नाही केलं म्हणून रिव्हर्सल कराल, त्याच्यावरती मग इंटरेस्ट भराल, जेव्हा तुम्ही त्याचं पेमेंट कराल तो ITC घेऊ शकता. त्याच्याकरता कुठलाही पिरियड ॲप्लिकेबल नाही, त्याला काय असं पिरियड लिमिट नाही आहे. जे अगोदर रिव्हर्स केलं आहे आता हे जे 180 दिवस दिलेत, द इंटरेस्ट पेमेंट लायबिलिटी शॅल स्टार्ट ओनली आफ्टर कंप्लीशन ऑफ 180 दिवस अँड नॉट फ्रॉम द डेट ऑफ द इनवॉइस. 180 दिवस झाल्यानंतर जे इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट पेमेंट, आणि समजा आता इंटरेस्ट पेमेंट जेव्हा समजा आता इनवॉइस होता, सपोज इनवॉइस आहे 40,000, यातलं 20,000चं पेमेंट झालं, 20,000 बाकी आहे. इनवॉइसचं संपूर्ण पेमेंट नाही केलं, खाली दिलं बा इकडे, रिव्हर्सल ऑफ क्रेडिट इफ पार्शियल पेमेंट इज मेड, द रिव्हर्सल विल बी प्रपोर्शनेट टू द अमाऊंट नॉट पेड टू द सप्लायर. तुम्ही जेवढी अमाऊंट अनपेड आहे त्याच्यावरचा जेवढा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे त्याच्यावरच 6 महिने झाल्यानंतरच्या दिवसापासून पुढे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा तेवढ्या अमाऊंटवरती जेवढी अमाऊंट अनपेड आहे. अननेसेसरी एवढं स्टडी करायला लागतो, ती प्रयोजन असल्यामुळे. हे माहिती पाहिजे आपल्याला की असा एक नियम आहे, त्यामुळे मग आता बघा काही तुमच्याकडे गुड्स कॅपिटलाइज केले जातात, म्हणजे जसं फर्निचर घेतलं, फर्निचरवरती इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, तर तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचा का नाही करायचा हा चॉईस जो आहे हा त्या रजिस्टर्ड पर्सनचा असतो. वेअर द रजिस्टर्ड पर्सन हॅज क्लेम डिप्रिसिएशन ऑन द टॅक्स कंपोनंट. आता टॅक्स कंपोनंटवरती पण त्याला जर का डिप्रिसिएशन घ्यायचं असेल, समजा 1 लाखाचं मशिनरी आहे, त्याच्यावरती 18% टॅक्स आहे, बिल अमाऊंट किती होईल, 1,18,000 रुपये होईल. या 1,18,000वरती त्याला डिप्रिसिएशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तो ITC क्लेम नाही करणार. आयदर ITC क्लेम करा किंवा दुसरं डिप्रिसिएशन क्लेम करा. बरोबर आहे. वेअर द रजिस्टर्ड पर्सन हॅज क्लेम डिप्रिसिएशन ऑन द टॅक्स कंपोनंट ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल गुड्स अँड प्लांट अँड मशिनरी under provision of Income Tax Act 1961, the input tax credit on the said tax component shall not be allowed. Shall not be allowed. जी इनवॉइस कॉस्ट आहे तीच त्यांनी बॅलन्स शीटला दाखवली, ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये टॅक्स ट्रान्सफरच नाही केला, तर त्याला ITC क्लेम करता येणार नाही. आता आपण बघतोय 16 सबसेक्शन 4. अ रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी इंटायटल टू टेक इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ एनी इनवॉइस और डेबिट नोट फॉर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आफ्टर द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ द रिटर्न अंडर सेक्शन 39 फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर. हे इकडे दिले 16(4) दिले. आता सप्टेंबरच्या अगोदर ॲन्युअल रिटर्न फाईल करता येईल का?
डेट 31 डिसेंबर आहे, लास्ट डेट, ड्यू डेट 31 डिसेंबर आहे. जर गव्हर्मेंटच्या वेबसाईटनी पोर्टलनी जर का ॲन्युअल रिटर्न रेडी केला असेल आणि एखाद्या पर्सननी जर का ऑगस्टलाच फाईल केला ॲन्युअल रिटर्न, मग तो ITC क्लेम करू शकत नाही 31 ऑगस्ट नंतर. काय दिलं आहे? ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ द रिटर्न अंडर सेक्शन 39 फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर. तुम्ही 3B जेव्हा भराल और रिलेवंट ॲन्युअल और फर्निशिंग ऑफ द रिलेवंट ॲन्युअल रिटर्न विच एवर इज अर्लियर. अगोदर काय भरणार? जर 31 डिसेंबर डेट आहे ॲन्युअल रिटर्नची, ते नंतरच भरणार. पण जर ॲन्युअल रिटर्न वेबसाईटला रेडी झाला, IT कंपनी जी आहे त्याने जर का तो प्रॉपर रेडी केला, मार्च संपल्यानंतर एप्रिल मे जून जुलै त्यांनी रेडी जर केला, आणि जर जुलैला एखाद्या रजिस्टर्ड पर्सननी ॲन्युअल रिटर्न फाईल केला, तर जुलैनंतर त्या लक्षामध्ये आलं की आपलं फिनान्शियल इयर 20-21 मधला काय ITC पेंडिंग आहे, तो ITC आपण घेतला नव्हता, मग तो क्लेम नाही करू शकत. आपल्याकडे ॲन्युअल रिटर्न लवकर फाईल होतच नाही, रेडी होतच नाही वेबसाईटला, असा 3-4 वर्षाचा अनुभव आहे. पण प्रोव्हिजन अशी दिली त्यांनी की ॲन्युअल रिटर्न किंवा मग सप्टेंबर रिटर्न जे तुम्ही आधी भराल तिथपर्यंत तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकता. जे वर्ष संपलं आहे त्या वर्षातलं, हे वर्ष कुठलं संपलं आहे फायनान्शियल इयर, आता 20-21 संपलं आहे. 20-21चा ITC तुम्हाला क्लेम करायचं आहे 31 मार्च नंतर, त्या वर्षातला 20-21 फायनान्शियल इयरमधला, तर तुम्ही ॲन्युअल रिटर्न किंवा सप्टेंबर रिटर्न जे आधी फाईल कराल तोपर्यंत तुम्ही तो ITC क्लेम करू शकाल. काय डाऊट की? बघा, तुम्हाला पहिले 4 ज्या अटी शर्ती आहेत ना त्या त्या महत्त्वाच्याच आहेत. तुम्ही गुड्स रिसिव्ड केलेत, तुमच्याकडे इनवॉइस आहे, ह्या 2 गोष्टी रिसिपेंटच्या हातात आहेत. आता दुसऱ्या दोन ज्या कंडिशन आहेत त्यामध्ये सप्लायरने गव्हर्नमेंटला पेमेंट केलं की नाही, रिटर्न केलं की नाही, हे जर 4 कंडिशन जर का ट्रू आहेत तर रिसिपियंट क्रेडिट क्लेम करू शकतो. आता मुद्दा हा आहे की रिसिपियंटला ह्या अधिकार असताना पण त्याला आपला अधिकार वापरण्याची शेवटची संधी कधीपर्यंत आहे. जिकडे तुम्ही इंटरनलच नाही आहात, जिकडे तुमच्या कंडिशनच तुम्ही फुलफिल नाही केल्या, तिकडे ITC मागण्याचा प्रश्नच नाही ना. 4ही कंडिशन ट्रू आहेत. या 4ही कंडिशन ट्रू असतील तर मग ITC घ्यायचा राहून गेला असेल तर गव्हर्नमेंट काय सांगतं, फायनान्शियल इयर जरी संपलं असलं तरी पुढच्या फायनान्शियल इयरच्या सप्टेंबर रिटर्नपर्यंत किंवा ॲन्युअल रिटर्न तुम्ही अगोदर फाईल केलं तर मग ती डेट, विचेवरी अर्लियर डेट, जी अर्लियर डेट आहे तोपर्यंत तुम्हाला ITC क्लेम करता येईल. अशा प्रकारचा कायदा आहे, अशा प्रकारे तरतूद आहे कायद्यामध्ये. सतरा 18 रिटर्न खूप लेट झाला होता, त्याची माहिती इकडे दिली. बाकी काय कामाचं नाही आता ते. 17-18 रिटर्न लेट झाला होता ॲन्युअल रिटर्न, आणि मग पहिले 6-8 महिने वेबसाईट पण प्रॉपर चालत नव्हती, त्यामुळे गव्हर्नमेंटनी डेट पुढे केली होती ॲन्युअल रिटर्नची, आणि ITC क्लेमची पण डेट आणखीन सप्टेंबरच्या पुढे एक्सटेंड केली होती. त्याची माहिती इकडे दिलेली आहे. बाकी काही नाही याच्यामध्ये. तुम्हाला आत्ता करंटली काम करायचं आहे तर मग ह्याचा काही उपयोग नाही. इलिजिबिलिटी अँड कंडिशन्स फॉर टेकिंग ITC. रजिस्टर्ड पर्सन इज एंटायटल रूल 36 डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय हे दिलं आहे, आणि मॅनर स्पेसिफाईड इन सेक्शन 49 मी दाखवणार आहे. 49मध्ये काय होणार आहे. कंडिशन्स काय आहेत, 4 बघितले आपण. इनवॉइस पाहिजे, रिसिप्ट ऑफ गुड सर्व्हिसेस पाहिजे, आपण पुढे एक्सप्लेनेशन पण वाचलं. टॅक्स पेड टू गव्हर्नमेंट आणि रिटर्न फर्निश केलेलं पाहिजे रिसिपियंटनी. टॅक्स गव्हर्नमेंटला पेड कोण करणार, रिसिपियंट. सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटला कोण पे करणार,
रिसिपियंट सप्लायरला पेमेंट करतो आणि मग सप्लायर गव्हर्नमेंटला देतो. रिटर्न कोण करणार? त्या रिटर्नचा क्रेडिट घेण्याकरता सप्लायर. रिटर्न फर्निश बाय रिसिपियंट. आता इथे इनवॉइस तुमच्याकडे आहे, रिसिपियंटकडे आहे, रिसिप्ट ऑफ गुड्स आहेत, टॅक्स पेड टू गव्हर्नमेंट आणि रिटर्न फर्निश बाय रिसिपियंट आपलं रिटर्न करेल, पण सप्लायरचं सप्लायर रिटर्न केलं पाहिजे. डिप्रिसिएशन ऑर ITC हे बघितलं आणि लास्ट डेट ऑफ क्लेमिंग ITC. या 4 सेक्शन आहेत आणि त्या सेक्शन आणि रूल इथे खाली पण आपण समराईज केलेत. रजिस्टर्ड पर्सन टू टेक क्रेडिट ऑफ टॅक्स पेड ऑन इनवर्ड सप्लायज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. यूज त्यांनी ते यूज केले पाहिजेत. इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. जर तुम्ही इनपुट जे घेतलेत याचं क्रेडिट घ्यायचं आहे, इनवर्ड सप्लाय इनपुट्स असो, कॅपिटल गुड्स असो किंवा इनपुट सर्व्हिसेस असो, याचा उपयोग कुठे केला आहे, यूज कुठे केले, इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस असेल तर त्याचा ITC क्लेम घेता येतो. कंडिशन्स बघितले आपण 4. रिटर्न पेड आयदर ITC किंवा कॅश, रिसिव्ड केले पाहिजे गुड्स आणि व्हॅलिड टॅक्स इनवॉइस, डेबिट नोट पाहिजे. आणि बिल टू शिप टू आपण बघितलं. बिल टू शिप टू असेल तर मग गुड्स रिसिव्ड केले असतील जिकडे आपण शिप करायला सांगितले त्यांनी, तर मग सप्लायर जो आहे त्यांनी गुड्स रिसिव्ड केले असं मानलं जाईल. गुड्स रिसिव्ड इन लॉट्स असेल तर ITC अलाउड अपॉन रिसिप्ट ऑफ लास्ट लॉट. इफ डिप्रिसिएशन क्लेम ऑन टॅक्स कंपोनंट ITC नॉट अलाउड. पुढे टाईम लिमिट बघितलं आपण. बस एवढे सेक्शन तिथे होते. आणि रूल बघितलं आपण. 36 रूलमध्ये डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड बघितलं. इनवॉइस पाहिजे, डेबिट नोट पाहिजे, जर इम्पोर्ट केलं आहे कस्टमरनं तर बिल ऑफ एंट्री पाहिजे. RCMमध्ये जर का ITC असेल तर त्याचा सेल्फ इनवॉइस बनवलेला पाहिजे सेक्शन 31(3)(f) मध्ये. आणि मग IIT असेल तर IIT कडनं आलेलं डॉक्युमेंट पाहिजे. जे इनवॉइस बनवण्याचा रूल आहे त्याप्रमाणे इनवॉइस बनला पाहिजे. पण ITC क्लेम करायचं आहे तर त्यामध्ये ॲटलिस्ट ही माहिती पाहिजे. मिनिमम टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन ऑफ गुड सर्व्हिसेस, टोटल व्हॅल्यू, GST ऑफ द सप्लायर अँड रिसिपियंट. आणि जर राज्याबाहेरचा सप्लाय असेल तर प्लेस ऑफ सप्लाय इन केस ऑफ इंटरस्टेट सप्लाय. कुठल्याही प्रकारचं डिमांड जर रेज झाला असेल रिसिपियंटवर तर नो ITC availed by recipient if tax paid by supplier due to demand order is raised on act of fraud, account of fraud, willful misstatement, separation of fact वगैरे वगैरे. आणि आता आपण एक जे 5% बघितलं आपण 36(4) मध्ये आहे. रिस्ट्रिक्शन की प्रोव्हिजनल ITC किती मिळेल, जेवढे इनवॉइस टू बीमध्ये आले तेवढे प्लस 5% फक्त प्रोव्हिजनल ITC मिळेल. आणखीन काय बघितलं, 180 डेजचं बघितलं. सगळं इकडे समराईज केलं आहे, इकडे समराईज केलं आहे. आणखीन एक सर्क्युलर होतं, त्या सर्क्युलर नंबर 47/21/2018. याच्यामध्ये काय दिलं होतं की काही असे ITC ऑन मोल्ड्स अँड डाईज प्रोव्हाइडेड बाय द ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर टू कंपोनंट मॅन्युफॅक्चर ऑन FOC बेसिस फ्री ऑफ कॉस्ट. कसं आहे की काही वस्तू बनवायच्या आहेत त्याच्याकरता काय मोल्ड्स किंवा डाईज किंवा साचा असतो तो त्याला दिला जातो. आता मोल्ड्स किंवा डाईज ओनर कोण आहे, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर विच आर प्रोव्हाइडेड टू अ कंपोनंट मॅन्युफॅक्चरर. दुसऱ्याला काही कंपोनंट बनवायला दिलेत त्याकरता ते मोल्ड किंवा डाईस त्याला दिले. आता हे दोन जे आहेत हे वेगवेगळ्या कंपन्या आहेत, एकमेकांना रिलेटेड पर्सन नाही आहेत किंवा डिस्टिंक्ट पर्सन नाही आहेत, त्यांचीच ब्रँच नाही आहे.
किंवा ते रिलेटेड पर्सन पण नाही आहेत, कम्प्लीट ती वेगळीच कंपनी आहे, वेगळाच दुसरा मॅन्युफॅक्चर आहे, त्याला दिलं जातं मोल्ड्स किंवा डाईज फ्री ऑफ कॉस्ट basis does not constitute a supply as there is no consideration involved. Further, since the molds and dies are provided on FOC basis by the original equipment manufacturer to the component manufacturer in the course or furtherance of his business, there is no requirement for reversal of input tax credit availed on such molds and dies by ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. ह्या केसमध्ये काय होतं की जो ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे तो त्याच्या कंपोनंट बनवण्याकरता त्याला ज्या प्रकारचे कंपोनंट बनवून पाहिजेत त्याकरता तो मोल्ड्स किंवा डाईज स्वतः बनवून घेतो आणि तो ते त्या कंपोनंट मॅन्युफॅक्चररला फ्री ऑफ चार्ज देतो आणि सांगतो की ह्यामध्ये मला जे पाहिजे आउटपुट तुझ्याकडनं जे बनवून पाहिजे त्याकरता हे वापर. जो कंपोनंट मॅन्युफॅक्चरर आहे तो काय सांगतो की तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे तुम्ही मला मोल्ड्स आणि डाईज बनवून द्या, तुम्ही ती डाय बनवून द्या. नोटा छापतात ना कारखान्यामध्ये त्याची पण ती डाय असते, त्या डायप्रमाणे ती नोट बनते. आता ते तुम्हाला एक्झॅक्टली कसं पाहिजे ते तुम्हीच ठरवाल ना, मी कसं सांग तुम्ही मला सांगाल आणि मी बनवीन ते वेगळंच बनेल. त्यामुळे तुम्ही ते माझ्याकडे तुम्ही डाय दिल्यानंतर बनवण्याची टेक्नॉलॉजी आहे, पण तुम्हाला ॲक्च्युअल डिझाईन कसं पाहिजे डायचं किंवा त्या मोल्डचं हे तुम्ही तुमचं बनवून घ्या. नंतर पुढे ते दिल्यानंतर त्याच्यापासनं माझ्याकडे जे इंजिनियर आहेत लेबर आहेत ते त्यापासून तुम्हाला तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करून देतील. आता हे त्याला फ्री ऑफ चार्ज द्यायला लागेल, हे तुला आम्ही दिलं. त्याचा RTC ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चररला मिळणार की नाही मिळणार, किंवा जर तुम्ही तो RTC घेतला आणि तुम्ही जर का ते कंपोनंट त्याला दिले तर तो RTC तुम्ही रिव्हर्स करा. अशा प्रकारे त्यांच्यावरती लॉ ॲप्लिकेबल होत होता. त्याचं एक क्लेरिफिकेशन आहे. द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन OEM अँड द कंपोनंट मॅन्युफॅक्चर इज फॉर सप्लाय ऑफ कंपोनंट्स मेड बाय युझिंग द मोल्ड डाईज belonging to the component manufacturer but the same have been supplied by the original equipment manufacturer. तो त्याच्याकडनं ते बनवून घेईल आणि मग ते बनवून घेतल्यानंतर ते जे कंपोनंट आहेत जे गुड्स आहेत ते तो यूज करेल. या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा त्याला फ्री ऑफ चार्ज सप्लाय केला म्हणून त्याचा RTC रिव्हर्स करण्याची गरज नाही. इथे आपला सेक्शन 16 जो आहे तो संपला. मी असं आहे ना यामध्ये मी जे नोट्समध्ये जे काही इकडे सुरुवात करतो नोट्सला तर पहिल्यांदा मी इथे हे प्रोव्हिजन दिलेली आहे की सबसेक्शन 1मध्ये काय, 2मध्ये ABCD एक्सप्लेनेशन आहे, प्रोव्हिजो आहेत. 3 आणि 4मध्ये काय नव्हतं पण दुसऱ्याने आपला वेळ घेतला आणि मग त्याला रूल पण परत 36, 37 हे 2 रूल पण होते ते आपण शेवटी समराईज केले. तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना हे वाचायला की पहिल्यांदा ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हिजन काय, सेक्शन 16मध्ये प्रोव्हिजन काय आणि मग तुम्ही पुढे जाऊन मग रीड कराल तर तुम्हाला व्यवस्थित ते क्लिअर व्हायला पाहिजे असं मला वाटतं. पुढे एक्सप्लेन केलं आहे मग पुढे तेच जे काय तिथले वर्डिंग आहेत ते आपण अशा प्रकारे ॲरो देऊन आपल्याला समजेल अशा प्रकारे त्याला कलर देऊन मग खाली परत तिथे ते परत वरती काय वाचलं आपण ते खाली समराईज करतो आणि मग पुढे सेक्शन 49चा वरती उल्लेख आला आहे. सेक्शन 49मध्ये काय दिलं आहे हे आपण इकडे दिलेलं आहे आणि मग सेक्शन 49 आता मला डिटेलमध्ये घ्यायचं आहे. पेमेंट ऑफ टॅक्स सेक्शन 49. पेमेंट कशा प्रकारे केलं जातं, टॅक्सचं पेमेंट 2 प्रकारे केलं जातं. एक सगळ्यात पहिले तुमच्याकडे क्रेडिट असेल तर रिसिपियंट क्रेडिटने पेमेंट करणार आणि जर क्रेडिट पुरेसं नसेल लायबिलिटी पे करणं एवढं तर मग तिथे कॅश ॲक्च्युअलमध्ये वापरली जाते.
सेक्शन 49 पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी अँड अदर अमाऊंट. Utilization of input tax credit subject to certain condition. Order of utilization of input tax credit order आणि इंटरेस्ट 50 मध्ये. कंटिन्यू करू ना केतकी. हां, आता याला रूल कुठले कुठले आहेत बघा. रूल 85 इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. रूल 86 इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. रूल 86A कंडिशन्स ऑफ यूज ऑफ अमाउंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. रूल 87 इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. एक इलेक्ट्रॉनिक लेजर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक कॅश. दुसरं लायबिलिटी पे करण्याकरता तुम्ही कॅश आणि क्रेडिट हे युटिलाइज कराल. युटिलाइज कशा प्रकारे करायचं त्याचे पण इथे नियम आहेत. रूल 88 आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. आयडेंटिफिकेशन नंबर ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. 88A ऑर्डर ऑफ युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. टॅक्स कुठलं कुठलं आहे, CGST, SGST, IGST. मग त्याची ऑर्डर काय असेल. आता जे आउटपुट टॅक्स असेल त्या आउटपुट टॅक्सचं जो काय टॅक्स कलेक्ट केला आहे, आउटपुट टॅक्स मीन्स लक्षात घ्या की याच्यामध्ये RCM वाला जो टॅक्स आहे हा तुम्ही इनवर्ट सप्लाय घेतला आहे. ॲज अ रेसिपियंट तुम्ही इनवर्ट सप्लाय जेव्हा घेता, जेव्हा टॅक्स जरी पे करत असलो तरी तो आउटपुट टॅक्स नाही. रेसिपियंटनी गव्हर्नमेंटला टॅक्स दिला इनवर्ट सप्लायवर तर तो इनपुट टॅक्स होतो, आउटपुट टॅक्स होत नाही. आउटपुट टॅक्स एक्सक्लूड्स टॅक्स पेबल ऑन रिव्हर्स चार्ज. आउटपुट टॅक्स मीन्स CGST ऑन टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस बाय टॅक्सेबल पर्सन बाय एजंट ऑफ टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन्स कोण आहे, जो रजिस्टर आहे किंवा जो लायबल टू बी रजिस्टर आहे. सेक्शन 22 प्रमाणे किंवा 24 प्रमाणे. आता काय होतं केव्हा केव्हा जे पुढे वर्डिंग असतं, आता आपण ITC मध्ये बघितलं रजिस्टर पर्सन होतं, रजिस्टर आहे पर्सन, आणि इथे आता टॅक्सेबल पर्सन म्हटलं आहे. सप्लाय कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. एक इंट्रास्टेट जिकडे CGST किंवा IGST येईल, युनियन टेरिटरी असल्यास UTGST येईल. इंटरस्टेट असेल तर IGST टू बी पेड हॅविंग कंपोनंट ऑफ बोथ CGST अँड AGST. एकच रेट असतो ज्यात कंपोनंट दोन्ही असतात. IGST सेजमध्ये सप्लाय कराल तेव्हा येईल, देशाबाहेर सप्लाय केला तेव्हा येईल. युनियन टेरिटरीमध्ये SGST, UTGST. AGSTच्या ऐवजी UTGST. वेरेवर ॲप्लिकेबल लेट फीज वगैरे असेल, मग लेट पेमेंट केलं तर इंटरेस्ट, पेनल्टी वगैरे वगैरे आणखीन पण काही प्रकारचे पेमेंट असतात. आता चलन जे आपण भरू त्या चलनामध्ये आपल्याला टॅक्स कुठला द्यायचा आहे, CGST आहे, SGST, IGST आहे, ते कॉलम असतात. त्या कॉलमसमोर तुम्हाला ती अमाऊंट द्यायला लागते. अपार्ट फ्रॉम CGST, SGST तुम्हाला इंटरेस्ट आहे, पेनल्टीज आहे, आणखीन कुठली फीज आहे त्याचे कॉलम असतील. त्यामुळे चलन भरताना बघायला पाहिजे की आपण टॅक्स कुठला देतो आहे. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता यामध्ये आपण बघतोय सेक्शन 49, सेक्शन 49(1) आणि सेक्शन 49(3) मध्ये इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरबद्दल भाष्य आहे, लक्षात घ्या. आणि त्याला रूल आहे ना 87 आहे, त्याच्याकरता त्या संदर्भामध्ये रूल 87 आहे. सेक्शन 49(1), 49(3) रीड विथ रूल 87 ऑफ CGST रूल्स. आता यामध्ये पेमेंट कॅशचं होतं आहे,
कॅशचं पेमेंट कशा प्रकारे करता येईल आणि कसलं पेमेंट करता येईल हे दिलं इकडे. एव्हरी डिपॉझिट मेड टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज ऑर एनी अदर डॉक्युमेंट. जे डिपॉझिट केलं जाईल ते टॅक्सचं पेमेंट आहे, तर CGST ॲक्ट आहे, तर CGST टॅक्स भरला जाईल. दुसरं इंटरेस्ट आहे, पेनल्टी आहे, फी आहे, एनी अदर डॉक्युमेंट बाय पर्सन, बाय इंटरनेट बँकिंग. कुठले कुठले मोड आहेत? इंटरनेट बँकिंग और बाय यूजिंग NEFT, RTGS or by such other mode and subject to such condition and restriction as may be prescribed. किंवा आणखीन काही मोड गव्हर्नमेंट रूल बनवेल आणि कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन त्यावरती ॲप्लिकेबल असतील. शॅल बी क्रेडिटेड. डिपॉझिट केलं जाईल या वेगवेगळ्या मोडनी, ते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये ती अमाऊंट रिफ्लेक्ट होईल. ती अमाऊंट शॅल बी क्रेडिट होईल इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये ऑफ सच पर्सन टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. जे डिपॉझिट केलं जाईल टॅक्स अकाउंटला, इंटरेस्ट अकाउंटला, पेनल्टी अकाउंटला. टॅक्स कुठल्या प्रकारचा असेल? CGST. मग CGSTचा टॅक्स आहे, त्याच्यावरचा उशिरा पेमेंट केल्यामुळे असलेला इंटरेस्ट आहे किंवा काही कारणास्तव आलेली पेनल्टी किंवा इतर कुठली फीज आहे, ही कुठल्या मार्गाने डिपॉझिट करता येईल? इंटरनेट बँकिंग, NEFT, RTGS आणि आणखीन कुठले मार्ग गव्हर्नमेंट सांगेल त्याप्रमाणे. आता जी अमाऊंट जमा होईल, क्रेडिट होईल कॅश लेजरला, द अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मे बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर द प्रोविजन ऑफ CGST ॲक्ट. CGST ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे जी अमाऊंट पे करायची असेल ती त्या कॅश लेजरमधनं पे करता येईल. ऑर द रूल्स मेड देअर अंडर इन सच मॅनर, किंवा रूल बनवले जातील की त्यामध्ये सच मॅनर आणि सब्जेक्ट टू सच कंडिशन विदिन सच टाईम ॲज मे बी प्रिस्क्राईब. अमाऊंट पेमेंट केल्यानंतर, कॅश पेमेंट केल्यानंतर याचे वेगवेगळ्या मार्गाने कॅश पेमेंट करता येईल आणि ती अमाऊंट कुठे जाईल? तर इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये जाईल. आता रूल त्याचा बनवला आहे, रूल 87. द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर अंडर सेक्शन 49(1) शॅल मेंटेन इन फॉर्म GST PMT 05. त्याचा जो जर तुम्ही ओपन करून बघितलं तर तिथे तुम्हाला लिंकमध्ये बघता येतं की तुम्ही जेव्हा 3B दर महिन्याला भरत असाल त्यावेळेस तुम्हाला लायबिलिटी किती आहे, क्रेडिट किती आहे आणि कॅश पेमेंट किती आहे ते त्या रजिस्टरला. आता आपण बघतोय कॅश, जर आपण कॅश भरली असेल तर मग ती फॉर्म GST PMT 05 मध्ये त्याचा रेकॉर्ड राहील. तुम्ही किती कॅश पे केली, किती कॅश वापरली. लायबल टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फीज और एनी अदर डॉक्युमेंट अमाउंट ऑन द कॉमन पोर्टल फॉर क्रेडिटिंग द अमाउंट डिपॉझिटेड अँड डेबिटिंग द पेमेंट देअर फ्रॉम टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीज और एनी अदर अमाउंट. आता आपण हा रूल बघतोय. रूलमध्ये दिले आहे की कुठल्या प्रकारचा तिथे फॉर्म असेल ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली कॅश लेजर मेंटेन केलं जाईल. कॅश जेव्हा भरायची असेल, एनी पर्सन ऑन हिज बिहाफ शॅल जनरेट अ चलन. चलन कुठलं असेल कॅश पेमेंट करण्याकरता? तर चलन असेल PMT 06. फॉर्म GST PMT 06 हे चलन असेल ज्या चलनातून पेमेंट केलं जाईल आणि ते पेमेंट कॅश रजिस्टरमध्ये फॉर्म GST PMT 05 मध्ये रेकॉर्ड होईल. आता चलन मी जनरेट केलं, प्रोव्हाइडेड दॅट द चलन इन फॉर्म GST PMT 06 जनरेटेड ॲट द कॉमन पोर्टल शॅल बी व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 15 days. तुम्हाला जर NEFT करायचं आहे, RTGS करायचं आहे तर तुम्ही चलन जनरेट कराल. चलन जनरेट केल्यानंतर 15 दिवसामध्ये जर तुम्ही ते बँकेमध्ये प्रेझेंट नाही केलं तर मग त्याची व्हॅलिडिटी एक्सपायर होते. 15 दिवसामध्ये ते बँकेत गेलं पाहिजे.
प्रोसेस कशी आहे, लायबिलिटी फायनल होते. लायबिलिटी फायनल झाल्यानंतर पेमेंट कसं करणार, तर बँकेत जाऊन करणार. आता बँकेत जाऊन करायचं आहे म्हटल्यानंतर जर 15 दिवसामध्ये, मग आपलं कसं चेकचं कसं असतं, बँक चेक देते, चेकबुक देते. त्या चेकबुकमधले किती चेक इश्यू झाले, कधी इश्यू झाले, तर कुठला चेक तुमचा खराब झाला तो चेक बँकेत जाणार नाही. बँकेच्या रेकॉर्डला कळतं की किती चेक आले. चेकबुक इश्यू केलं होतं 50 चेकचं, 100 चेकचं, त्यातले किती चेक त्या त्याचा जो अकाउंट होल्डर आहे त्या अकाउंट होल्डरने किती चेक यूज केले. आता मला विचारलं की 10 चेक तुमचे आलेलेच नाही आहेत, तुम्ही दुसरं चेकबुक मागताय, तुमचे बाकीचे चेक कुठे आहेत. याचा अर्थ ते चेक तुम्ही कोणाला दिलेत, ते आलेले नाही आहेत. पूर्वी विचारायचे अशा प्रकारे, आता कोण विचारत नाही. पूर्वी विचारायचे की रिझन द्या, काय आहे, कारण काय. मी एका बँकेमध्ये अकाउंट क्लोज करायला गेलो, मला सांगितलं तुमचे ह्या प्रकारचे चेक नंबर आहेत, हे तुम्ही इश्यू केलेत कोणाला का. म्हटलं नाही, ते खराब झाले, त्यामुळे मी चुकले होते, माझी साईन चुकली किंवा डेट चुकली, इयर चुकलं, म्हणून मी ते चेक फाडून टाकले. म्हटलं आले तर बँकेत, म्हटलं आले तर तुमच्या बँकिंग कायद्याप्रमाणे जी कारवाई ती करा. जर कुठला मी अशा प्रकारे कोणाला अकाउंट बंद केल्यानंतर पण माझा कुठला चेक येत असेल आणि तो जर कुठल्या कायद्यामध्ये गुन्हा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, माझा अकाउंट क्लोज करा तुम्ही. मी चेक दिलेत कोणाला किंवा मी ते कुठे माझ्याकडे हरवले, वॉटेवर, नुकसान होईल ते माझ्याच होईल ना, तुमचं कुठे नुकसान होणार आहे. त्यामुळे याची नोंद असते. हे एक सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे, त्यामुळे त्याच्यावरती 15 दिवस हा पिरियड ठेवला आहे. जर 15 दिवसामध्ये ते चलन जर बँकेत प्रेझेंट झालं नाही तर याचा अर्थ ते चलन नंबर एक्सपायर झालं आहे, त्या चलनाचा कुठे पुढे जाऊन मग जर कोणी यूज करायचा प्रयत्न केला तर मग त्याचा ते पेमेंट जे आहे ते व्हॅलिड ठरणार नाही. त्याने पिरियड दिला आहे, विदिन 15 डेज तुम्ही ते चलन जे आहे, त्यांचा पण हिशोब आहे ना, किती चलन इथनं बनवली गेली, त्याच्या अगेन्स्ट किती NEFT किंवा चेक आले, ते सगळे ते बघतात. मग त्यांचं जे ट्रॅकिंग आहे ते तुम्ही आत्ता चलन बनवाल आणि 6 महिन्यांनी पेमेंट कराल आणि मग 6 महिन्याचा हिशोब संपला आहे, मग आता परत 6 महिन्याच्या अगोदर चलन आलं, मग त्यांना ते सगळं ट्रॅक करायला त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन गडबड व्हायला नको, म्हणून त्यांनी 15 डेज सफिशियंट पिरियड आहे. जर तुम्हाला 20 तारखेला पेमेंट करायचं आहे, तुम्ही जर तुमचा हिशोब केला 4-5 तारखेला, चलन बनवलं, 20च्या आत तुम्ही पेमेंट करा. 15 दिवस सफिशियंट आहे. 20 दिवसाचा कालावधी आहे, महिन्या संपल्यानंतर पेमेंट करायचा. 15 दिवस त्यांना वाटतात सफिशियंट मोर दॅन इनफ आहे, म्हणून त्यांनी 15 दिवस पिरियड ठेवला आहे. 15 दिवसानंतर तुम्ही पेमेंट करायला जाल तर ते चलन चालणार नाही, परत चलन जनरेट करा, मग चेक घेऊन जा, मग NEFT करा, वॉटेवर नंतर होईल. तुमच्या अकाउंटला तुम्हाला दिसेल चलन तुम्ही बनवला होता. जर तुम्ही जिकडनं जनरेट केला जातो, ज्या नंबरचा चलन, ज्या नंबरवरून चलन जनरेट केला जातो तिकडे चलन तर बनतं. आता 15 दिवसानंतर त्यांचं असं प्रोग्रामिंग आहे की तुम्ही हे बँकेत घेऊन जाल 15 दिवसानंतर, तर बँक ते ॲक्सेप्ट नाही करणार. तिथे एरर येईल की हे चलन एक्सपायर्ड झालं आहे. मग बँक तुम्हाला सांगेल ह्या चलनाचा यूज काय नाही, नवीन चलन बनवून आणा, पेमेंट करा. मग त्यांना क्लोजिंग करण्याकरता सोपं पडावं म्हणून त्यांनी व्हॅलिडिटी 15 दिवस ठेवलेली आहे. तुमच्या चलनाला तुम्ही काय करायचं नाही. तुम्ही जेव्हा चलन बनवता तुमच्या पोर्टलला, तुमच्या अकाउंटला, त्यावेळेस तुमचं काम झालं, चलन बनलं. अरे चलन मी बनवलं आणि यूजच नाही केलं तर माझा चॉईस आहे. चलन बनल्यावरती यूज केलंच पाहिजे हे गरजेचं नाही. येस, प्रिंट काढायला लागते, प्रिंट काढायला लागते. जर तुम्हाला चेक पेमेंट करायचं आहे, तुम्ही TD7 सर्च करता, बस चलनाची प्रिंट काढायची, त्यावरती मग ते चेक घेऊन द्यायचा बँकेत, ते सांगतील ते त्यात नाव लिहायचं, त्यांना द्यायचं, तुमच्या नावावरती ती अमाऊंट मग जमा होते पेमेंट झाल्यानंतर. मला बँक सांगेल. मी कधी भरलं नाही, बँकेत जाऊन मी चेक दिला नाही कधी. हां, प्रोव्हाइडेड दॅट द रिस्ट्रिक्शन फॉर डिपॉझिट अप टू ₹10,000. जर तुम्हाला कॅश द्यायची असेल काउंटरवरती कॅश, तर कॅश करता रिस्ट्रिक्शन आहे. मग याच्यामध्ये काय, नॉन ॲप्लिकेबिलिटी ऑफ ओव्हर द काउंटर पेमेंट लिमिट ऑन डिपॉझिट टू बी मेड बाय. आता ह्या केसमध्ये बघा कसं असतं की एक
government department or any other deposit to be made by person as may be notified by commissioner in this behalf. हे 10,000चं लिमिट कोणाला आपल्याला होणार नाही दिलं. नॉर्मल तुमचं पेमेंट आहे, रिस्ट्रिक्शन आहे 10,000पर्यंतच अमाऊंट कॅश डिपॉझिट घेतलं जाईल. पण कुठल्याही प्रकारचं रिकव्हरी आहे. प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज टू रिकवर आउटस्टँडिंग ड्यूज फ्रॉम एनी पर्सन वेदर रजिस्टर और नॉट, including recovery made through attachment or sale of movable or immovable properties. अशा प्रकारे जर का रिकव्हरी वसूल केली आहे आणि मग त्याच्या नावावरती कॅश जमा करायची आहे, मग ह्या प्रकारे अपवादात्मक केस आहे. इथे मग 10,000 लिमिट बघितलं जात नाही. जे मिळतात जमा करून घ्या. रेग्युलर पेमेंट आहे टॅक्सचं तर 10,000 कॅश लिमिट आहे. प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज फॉर द amounts collected by way of cash, check or demand draft during any investigation or enforcement activity or any ad hoc deposit. या केसमध्ये पण ती लिमिट ॲप्लिकेबल होणार नाही. स्पेशल केसेस आहेत, या केसमध्ये 10,000 लिमिट ॲप्लिकेबल होणार नाही. याचा आपण चार्ट पुढे बनवला आहे. प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट पर्सन नोटिफाईड बाय कमिशनर टू रिकवर आउटस्टँडिंग ड्यूज 10,000 लिमिट ॲप्लिकेबल नाही. टू कलेक्ट द अमाऊंट बाय वे ऑफ कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट ड्युरिंग एनी इन्व्हेस्टिगेशन, एन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटी, एनी ॲडॉक डिपॉझिट, या केसमध्ये 10,000चं लिमिट जे आहे ते ॲप्लिकेबल होणार नाही. बँकांची लिस्ट आहे, तुम्ही कुठल्या बँके थ्रू पेमेंट करू शकता. द डिपॉझिट रूल 87मध्ये सबरूल 3, the deposit under subrule 2 shall be made through any of the following modes, namely internet banking through authorized bank, credit card or debit card through the authorized bank, NEFT किंवा RTGS any bank, over the counter payment through authorized bank for deposits up to ₹10,000 per challan per tax period by cash, चेक और डिमांड ड्राफ्ट. ओव्हर द काउंटर पेमेंट असेल तर मग चलन बनवा. तिथे कुठली बँक, आता याच्यामध्ये बघा बँक कुठली आहे हे चालेल आणि तुमचा चेक कुठल्या बँकेचा आहे त्या बँकेमध्ये जमा होईल. माझी बँक आहे ती तिकडे पोर्टलवरती नाही आहे. मी चेक बनवला आणि तिथे घेऊन गेलो तर तिथे दुसऱ्या बँकेत तो चेक चालतो. त्यांना पैसे जमा होतील त्यांच्या अकाउंटला, मग ते पेमेंट करणार. तुम्हाला बोलणार 4 दिवसांनी या. सेम बँकेचा चेक आहे ते लगेच पेमेंट होतं. वेगळ्या बँकेचा चेक आहे तर ज्यावेळेस ती अमाऊंट जमा होईल त्यावेळेस ते पेमेंट करणार. तुम्ही TDSचं पेमेंट करा किंवा GSTचं करा, ते बोलणार पेमेंट तुमचं जमा होईल, आमच्या बँकेला पेमेंट मिळेल तुमचं त्या चेक थ्रू. मग आमचा जो बँकेचा पर्सन आहे तो पेमेंट करेल, तुमचं चलन तुम्ही नंतर घेऊन जा. ओव्हर द काउंटर थ्रू ऑथोराइज बँक फॉर डिपॉझिट ₹10,000 पर चलन पर टॅक्स पिरियड, कॅश, चेक किंवा DD. तर लगेच होईल. जर बँकेच्या अकाउंटला पैसे लगेच मिळत आहेत तर लगेच होईल. कॅश लगेच मिळेल, लगेच होईल. चेक ते लगेच नाही मिळणार ना. आणि सर हे झाल्यानंतर जसं TDSमध्ये फॉर्म नंबर 16 भेटायचे, म्हणजे जे लोक तिकडून चलन दिल्यानंतर असं आपल्या GSTमध्ये पण आहे. तुम्हाला GSTमध्ये काय मिळतं? इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला अमाऊंट दिसते. TDSचं वेगळं आहे ना. TDSचं तुम्हाला ते सर्टिफिकेट वेगळं आहे. TDS सर्टिफिकेट हा वेगळा कन्सेप्ट आहे. तुमच्या इथे लाखो इनवॉइस रोज बनतात. तेवढे सर्टिफिकेट बनवायचे म्हटले कसे बनवणार? ऑनलाईन पेमेंट, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, नो लिमिट, ह्याला काय लिमिट नाही. पण ऑफलाईन पेमेंट आहे, NEFT RTGS आहे, नो लिमिट. ओव्हर द काउंटर 10,000 पर चलन पर टॅक्स पिरियड, कॅश, चेक, डिमांड ड्राफ्ट. एनी
अदर मोड जर गव्हर्नमेंटने कुठला प्रिस्क्राईब केला रूल नंतर बनवला तर वेगळा मोड पण येईल. जेव्हा चलन बघाल ना चलनावरती सगळी माहिती येते. CPIN, CIN, BRN, EFPB त्याची माहिती इकडे दिली आहे. हे ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज आहे की जे पेमेंट केलं आहे. CPIN स्टँड्स फॉर कॉमन पोर्टल आयडेंटिफिकेशन नंबर. मग हे 14 डिजिटचं असेल. CPIN रिमेन व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ 15 days. तो नंबरचा आहे तो 15 दिवसामध्ये जर का त्या नंबर थ्रू जर का चलन जे आहे त्या नंबर थ्रू जर पेमेंट जमा झालं नाही तर मग तो नंबर त्यांच्या रेकॉर्डमध्ये चलन आलेलं नाही एक्सपायर म्हणून एंट्री केली जाते. त्यामुळे अशा कुठल्या बँकेने पेमेंट केलं आहे कोणी केलं आहे त्याचे वेगवेगळे रेफरन्स नंबर ते देतात. म्हणून ते CPIN, CIN, BRN बँक रेफरन्स नंबर, EFPB स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक फोकल पॉईंट ब्रँच कुठल्या ब्रँच थ्रू पेमेंट झालं वेगवेगळे त्यामध्ये त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज वेगवेगळे नंबर आहेत. हे तुम्हाला चलनावर दिसतील. सगळी माहिती मी इकडे दिली आहे. नंतर जेव्हा वाचाल तर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल तिकडे. ठीक आहे एवढं थांबूया आता. आता तुम्ही जेवढं आता घेतलं ते तुमचं कॅशचं होतं. आता पुढे अशाच प्रकारे बघा चलन पुढे दिलं आहे. हे चलन दिलं आहे पुढे. चलन या प्रकारचं असेल. आणि मला पुढचा पॉईंट मग येईल तो इलेक्ट्रॉनिक क्रेडिट. सेक्शन 1 आणि 3 हे कॅशचे होते आणि सेक्शन 49, 2 आणि सबसेक्शन 4 आहेत हे क्रेडिट लेजरचे. आणि पाचवा वेगळ्या कामं करत आहे. ठीक आहे आज जेवढं घेतलं एवढं क्लिअर झालं. इतकी थांबू का काय विचारायचं काय.